सर्वात पहिल्यांदा मला आज तुम्हाला बोलवावंसं वाटलं, याचं कारण काल सगळीकडे खुळचटपणानं एक बातमी पसरवली जात होती की कोषाध्यक्ष राजीनामा देण्याच्या विचारात आहेत, उन्होंने मन बना लिया है. असं म्हणायला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. मी असं कधी म्हटलं नाही, मी असं कधी व्यक्त केलं नाही, मी असं कधी म्हणणार सुद्धा नाही. कारण मी छत्रपति शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान छोड़ करके भागेंगे नहीं, हम सारी समस्याओं को सुलझा करके रहेंगे, इतना ध्यान में रखना. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की याच ठिकाणी बोलवण्याचं एक कारण आहे. हा आमचा धर्मश्री निवास आहे आणि इथे मी 1993 पासून निवास करत राहिलेलो आहे. हा अपार्टमेंट आहे. यामध्ये 10 फ्लॅट आहेत. 10 फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये मी राहतो आणि 3 फ्लॅटमध्ये आमच्या वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे, जे आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत. अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत. यातलं काहीही माझ्या नावावरती नाही. माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही. हे नीट नोंदून घ्या. फक्त एक बँक अकाउंट माझ्या नावावरती आहे. त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती. तरी पण जी न्यूजवाल्यांनी खुळचटपणानं त्यांच्या एका पत्रकाराला इथे पाठवून, तो अशुद्ध हिंदी बोलणारा मराठी पत्रकार होता, मला ठाऊक नाही तो इथे आहे की नाही, मला जाणून पण घेण्याची इच्छा नाही, पण त्यांनी ते पुन्हा 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 दाखवलं. मी त्यांना माझी स्पष्टीकरणं पाठवल्यानंतरही दाखवलं. आणि म्हणून हे एकदा आपण लक्षात घ्यावं, याकरता मी तुम्हाला आमच्या या साध्या भोळ्या धर्मश्रीच्या प्रांगणामध्ये बोलवलं. आपण आलात, आपलं सर्वांचे आभार आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा मी द्यावा अशा प्रकारचं मी कधी ध्वनीतही केलं नाही. तरी पण ही वार्ता पसरते आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण लोकांना वेळेवरती जाणं आवश्यक आहे. अनेक लोकांचे मला फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले की तुम्ही असं का करताय. म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारचा माझा विचार नाही, तो विचार कधीही नव्हता. कारण ट्रस्टच्या सोबत उभं राहण्याची हीच वेळ आहे. जेव्हा संघर्षाची पाळी येते तेव्हा पलायन करणं हा आपला महाराष्ट्रातला स्वभाव नाही आहे. म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि मी असाच ठामपणे उभा राहीन. आता यानंतर तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील त्या सगळ्या प्रश्नांची मुभा आहे. तो पहले यही चीज आप हिंदी में ब्रीफ कर दीजिए, फिर क्वेश्चन आंसर. अरे तो ये ठीक रहेगा. ठीक रहेगा. नाही, तुम्ही राजीनाम्याचं तुम्हाला विचारते बातमीवर तुमचा खुलासा काय नेमकं ते एकदा सांगा. कारण की मला विचारती बातमी खरी खोटी काय तुमचं. मी तेच सांगतोय ना. मी आता तुम्हाला मराठीत कळलं नाही का तुम्हाला. तसं नाही महाराज, हा पण आलं पाहिजे. विषय आता जे काही अयोध्येमधल्या ट्रस्टमधल्या नाही, आता यांचं उत्तर देऊ द्या ना. हा, म्हणजे ते क्लिअरिफिकेशन झालं ना. माझा राजीनामा देण्याचा विचार नाही. सगळीकडे आलेली बातमी खोटी आहे आणि ती कोणीतरी खोडसाळपणानं पसरवलेली बातमी आहे. संपलं. आता एक एक जण तुम्ही सगळं विचारा. जी चौकशी होती आहे अयोध्येमधल्या ट्रस्टमधल्या गैरव्यवहाराची, तर त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? त्या चौकशीबद्दल SIT ज्या पद्धतीनं चौकशी करते आहे, मी त्याच्याबद्दल समाधानी आहे. आणि आता तर हा उच्चतम न्यायालयामध्ये विषय गेलेला असल्यामुळे, सुप्रीम कोर्टात गेलेला असल्यामुळे मी अधिकच समाधानी आहे. संपतराय यांचा राजीनामा घ्यायला हवा होता का, तुम्हाला काय वाटतं? हां, तुम्हाला हा प्रश्न थोडा गडबडीचा आहे. त्यांचा राजीनामा जो आहे ना, तो त्यांनी स्वेच्छेनं दिला आणि न्यासाच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की राजीनामा दिल्यानंतर तो मान्य करण्याची आवश्यकता नसते. तो दिला म्हणजे तो आपोआप स्वीकारला गेला, असं होतं. हे पण त्यांनी जर त्यांना द्यावा लागला राजीनामा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच देण्याची गरज होती की खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं संपतराय यांच्यावर?
खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं असं पण नाही म्हणता येणार, कारण त्यांचा हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टीला पुष्कळसा कारणीभूत आहे आणि हे त्यांच्या पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी स्वेच्छेनं दिलेला आहे, तो कुठल्याही दडपणाखाली दिलेला नाही. तुम्ही या सगळ्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम करता, तुमची देखील जबाबदारी आहे का? तुम्ही ती जबाबदारी स्वीकारतायत का? त्या पद्धतीने सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे. कोषाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी निश्चितपणे आहे. आता ते जरा लक्षात घ्या, कोशामध्ये आलेलं सगळं धन, त्याचा जमा खर्च, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सगळं माझं काम आहे आणि ते काम नीटपणे चालावं याकरता तिथल्या 3 चार्टर अकाउंटंट्सच्या खेरीज आमच्या ऑफिसमधनं दरमहा 5 दिवस त्या ठिकाणी चार्टर अकाउंटंट जातात आणि ते तपासून घेतात. हे लक्षात घ्या. आता हा मुद्दा झाला जे धन कोशामध्ये आलं, जमा झालं त्याच्याबद्दलचा. प्रश्न जो आत्ता उद्भवलेला आहे तो तिथे जे समर्पण केलं जातं, म्हणजे ज्याला ते चढावा चोरी असं म्हणतात, जे वाहिलं गेलं, हुंडीमध्ये दानपात्रात टाकलं गेलं, त्याचा अपहार झाला. हा झाला हे खरं आहे, पण त्या गोष्टीशी, त्या क्षेत्राशी माझा आधीपासून काहीही संबंध राहिलेला नाही. याचं कारण पण असं आहे की समर्पण होणं दानपात्रामध्ये ही रोजची प्रक्रिया आहे, त्याची मोजणी होणं हे रोजचं काम आहे आणि तिथले स्थानिक न्यासी हे काम बघत होते आणि मी प्रवासात असल्यामुळे आणि महिन्याकाठी 1-2-3 दिवस मी तिथे जात असल्यामुळे त्याची जबाबदारी त्या लोकांनी स्वीकारलेली होती आणि ते बघत होते. आणखी पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, केवळ त्यांच्यावरती हे अवलंबून नव्हतं, तर SBIला हे काम सोपवलेलं होतं. हे काम MOU करून SBIला, स्टेट बँक ऑफ इंडियाला सोपवलेलं होतं, त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. आत्ता तुरुंगात जितके लोक आहेत हे लक्षात ठेवा, हे सगळे SBIचे एम्प्लॉईज आहेत. त्यांना सर्व्हिसला ठेवलं आहे ते SBIनं ठेवलेलं आहे, ते आम्ही ठेवलेलं नाही आहे. आता काय होतं, आपल्यातल्या काही लोकांनी बा हा चांगला मुलगा आहे याला ठेवून घ्या अशी शिफारस केलेली असणार, ती केलेली पण होती, पण कोणी शिफारस केल्यानंतर जो एम्प्लॉयमेंट देतो त्याचं हे काम असतं की त्याचं पूर्वेतिहास काय आहे किंवा तो काय योग्यतेचा आहे किंवा नाही हे बघणं कुणाचं काम आहे? तुम्हीच सांगा मला. हे SBI बघते आहे. SBI हे भारत सरकारची अत्यंत प्रतिष्ठित बँक आहे आणि त्यामुळे त्या बँकेवरती विश्वास नाही ठेवायचा तर आम्ही आणखी कोणाला असं आणणार आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे, तुम्ही जबाबदारी तुमची आहे असं माझ्या कोशाच्या आय व्ययाची, जमा खर्चाची जबाबदारी मी स्वीकारतो. याची खंत मला आहे. असं वाटत नाही होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पदापासून बाजूला राहावं, कारण त्यावरती प्रभाव पडू शकतो त्या संपूर्ण चौकशीवरती. मी कुठलाही प्रभाव कोणावरती कधी टाकतच नाही. मी एकालाही एकही फोन केला नाही, मी कोणालाही काही सांगत नाही, तुमच्यापैकी कोणाला सांगणार नाही आणि माझी तरफदारी कोणी करावी अशी मला आयुष्यात कोणाकडनंही अपेक्षा नाही. मी नेहमी सत्याधिष्ठित आहे आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. महाराज तुम्ही आणि उलट सांगतो, आम्ही ह्याची चौकशी प्रभावित का करू? घडलेली जी गोष्ट आहे तो भगवान रामचंद्रांच्या सोबत केलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची खंत आम्हाला आहे, त्याची वेदना आम्हाला आहे, त्यामुळे आम्हाला शर्मेनं मान खाली घालण्याची पाळी आलेली आहे आणि त्यामुळे अशा गुंड लोकांची चौकशी होण्याकरता आम्ही त्याला प्रभावित करणार नाही. गुन्हेगार कोणीही असो ते धरले गेले पाहिजेत, त्यांची शुद्ध चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक दंड मिळाला पाहिजे. ही माझी प्रांजळ भूमिका आधीपासूनची आहे आणि त्यामुळे या चौकशीला प्रभावित मी करण्याचा प्रश्न येतच नाही. सुपरविजन आहे, त्यांची लॅक ऑफ सुपरविजनमुळे एक्झॅक्टली यू हॅव पिन पॉइंटेड इट. अशीच गोष्ट झाली. जबाबदारी होती तुमच्या सही, त्यांनी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला नको काय? अगदी खरी गोष्ट आहे ना. आता मला तुम्ही हे सांगा, तिथल्या आमच्या न्यासींच्या वरती ही जबाबदारी होती, ते ढिले पडले, त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणू आपण. SBI काय आहे?
त्यांनी तिथे त्यांचे निरीक्षक रोज ठेवायला नको का? जेव्हा त्यांच्याकडे काम सोपवलेलं आहे. अरे, गोष्ट अशी आहे की न्यासी कोणी असेल, पण या सगळ्या यंत्रणांच्या मधनं, या शिस्तीमधनं ते गेलेले नसतात. पण बँकवाले तर त्या शिस्तीचं पालन करणारे असतात, त्यांना ती शिस्त ठाऊक असते, त्यामुळे त्यांच्याकडनं ते अपेक्षित असतं. याचाही विचार करा. बँकवाल्यांना वाटलं नसेल ना की मंदिरामध्ये चोरी होऊ शकते, रामाच्या मंदिरात, त्या रामाला सगळ्या देशातून देणग्या मिळाल्या. बँकवाले हे प्रवचनकार नाही आहेत, कीर्तनकार नाही आहेत. बँकवाले असतात आणि त्यामुळे कुठे काय काय होऊ शकतं हे समजा होणार नसलं तरी पण होऊ शकतं, अशा प्रकारे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. ही दान पेटीतली मोजणी जी आहे हो. पैशांची, सीसीटीव्ही अंडर होत नव्हती का? काय हे जे पैसे मोजले जायचे अहो, ते employee करणं. सीसीटीव्हीच्या अंडर होत होती. आता त्यावेळेस तुम्हाला कसं लक्षात नाही? ऐकून घ्या ना, मुद्दा तोच आहे ना साहेब. मी तेच सांगतो तुम्हाला. पण चोरी करणारे पण असे हुशार लोक काही निघाले की त्यांनी काही काही प्रसंगी सीसीटीव्हीच्या आड उभं राहून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. हे सगळं नंतर उघडकीला आलं. महाराज, याच्यामध्ये CCTV वर ठेवण्याचं काम एकूण कोणाचं किती होतं? रक्कम चोरला गेली? सोनं, चांदी, रोख रक्कम याची काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? काय हे बघा, याची आकडेवारी जी अव्वाच्या सव्वा सांगण्यात येते ना, तो सगळा पराचा कावळा आहे. जे माझं व्यक्तिगत आकलन आहे त्या सगळ्या गोष्टी बघून, त्याचं ड्युरेशन लक्षात घेऊन, माझा व्यक्तिगत हा, तुम्ही ऑथेंटिक धरू नका बरं का, अंदाज सांगतोय तुम्हाला प्रामाणिकपणानं, हा 3 कोटीच्या आसपास असला पाहिजे असं मला नीटपणे जाणवतं. त्याच्यामध्ये सोनं किती, चांदी किती? अरे, काही माध्यमात 1400 कोटी गेल्याच्या अशा देखील बातम्या आहेत. या सगळ्या खोट्या आहेत. इतकं सोनं कोण टाकतं तिथे? स्वामी, तुम्ही कोषाध्यक्ष आणि चंपतराव यांच्याकडनं हलगर्जी झाली, आता तुम्ही स्वतःच म्हटलेला आहात, पण त्यांच्याकडनं हलगर्जी झाली तशी तुमच्याकडनं पण त्यांच्या या कोषाध्यक्ष पदावर असून सुद्धा हिशोबाची तपासणी न व्यवस्थित केली. हिशेबाची तपासणीबद्दल हा प्रश्न नाही. हिशेबाची तपासणी उत्तम रीतीने चालू आहे. तरी स्पष्ट भूमिका घेत नाही. जे कोशामध्ये आलं त्याचा संपूर्ण हिशेब आम्ही कधी म्हणून तुम्हाला तुम्ही लेखी देतो, आता ते सगळं मी मागवलंय, लिहून देतोय. त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. पण ते आम्ही बघतो. चंपतराय दोषी आहेत. चंपतराय केवळ नाही आहेत, त्या ठिकाणी चंपतरायजींनी पण ते काम अनिल मिश्रांच्यावरती सोपवलं. ते बघत होते आणि त्यांचा हलगर्जीपणा झाला. पण त्यांच्यावर सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्याचं काम सर तुमचं होतं ना. हो. तुम्ही कोषाध्यक्ष होतात, मग तुमची पण हलगर्जीपणा नाही झाला का? मी सांगितलं ना, SBI जेव्हा ते करतं आहे आणि आधीपासून मी ते बघितलेलं नाही आहे. मान्य आहे, SBI करते, पण टेक्निकली तुम्ही कोषाध्यक्ष आहात, टेक- तुमच्याकडे सगळं कंट्रोल आहे. तुम्ही हिशोब बघू शकत होतात, प्रत्येकाला विचारू शकत होतात. म्हणजे हिशेब तर मी चंपतराय बघतच होतो. पण चंपतराय यांची हलगर्जी झाली, त्यांना विचारू शकत होतात का हलगर्जी झाली. अनिल मिश्रा यांना विचारू शकत होतात का हलगर्जी झाली. पण तुम्ही त्यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतच नाही. त्यांनी काय, आणि तुमच्याबद्दल पण तुम्ही सांगत नाही की माझा दोष आहे म्हणून. त्यामध्ये माझी काही भूमिकाच नाही आहे. महाराज असं म्हणतात की आंदोलनाचं सूत्रबद्ध अशी अवस्था होती का? अशी अवस्था काही दिवस त्या लोकांनी करून टाकली, स्थानिक महाराज, ट्रस्टीने. मुद्दा असा आहे, ह्या निधीचा वापर खासदार फोडण्यासाठी केला गेला इथपर्यंत आरोप झालेले आहेत. कशा करता? खासदार फोडण्यासाठी शिवसेनेचे On record आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही. हे सगळं काहीतरीच आहे. यासाठी या निधीच्या चोरीशी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध आहे किंवा एखाद्या संघटनेचा संबंध आहे असल्या प्रकारचं कुतर्क करणं हे सगळं केवळ अव्वाच्या सव्वा गप्पा ठोकण्यासारखं आहे. तुम्ही जो आकडा सांगितला 3 कोटीपर्यंतचा घोटाळा मी आज 5 सांगितला. याचे हे बघा, एसआयटी चौकशी करते आहे. एसआयटीच्या आधी आम्ही शहाणपण करावं काय? एसआयटीच्या आधी आम्ही करावं काय? जेव्हा एसआयटी चौकशी करते आहे त्यात माझे अंदाज थोडं बहुत चुकण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये यालाच म्हणतात ते प्रभावित करणं. हे असं प्रभावित करणं मी करणार नाही. पण किमान तुम्ही जमा खर्च मांडला तर लोकांमधला जो संभ्रम आहे की अशी काही तिथे निधीची दानाची चोरी झाली, तिथल्या वस्तूंची चोरी झाली, या संदर्भात तुमच्याकडून काही ऑफिशियल डिक्लेरेशन? हे बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे कशा प्रकारच्या
पराच्या कावळ्या करण्याच्या गप्पा चालतात बघा. एक सुवर्णांकित रामचरित मानसाची पोथी होती, म्हणजे रामायणाची, आणि एक चांगले सुबक असे बनवलेले कावळा म्हणजे त्याला काकभूषुंडी, त्या रामायणात एक महत्व आहे. एक चांगला बहुमूल्य हार, रामाच्या पादुका ज्याच्यावरती रामाची पदचिन्ह अंकित आहेत, फार छान आहेत त्या. इतके दिवस ते मीडियामध्ये चाललं, ये कहाँ गया वो कहाँ गया, ज्यांनी ते दान केलं त्याच्याकडनं काहीतरी बदवून घेतलं आणि त्याला पण वाईट वाटण्याची स्वाभाविक गोष्ट होती. त्यांनी पण ते सांगितलं की वो कहाँ गया. आम्ही 22 तारखेला जेव्हा मीटिंग झाली, ते चुकलो मी, 6 तारखेला जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये 2926 अशा प्रकारच्या बहुमूल्य वस्तूंचं रजिस्टर सगळ्या प्रेस समोर ठेवलं. 2926. आणि ते सगळं ठेवून त्याने सांगितलं, यातलं कुठल्याही पानाचा कुठलाही फोटो तुम्ही घ्या, तुम्ही तपासून बघा. सर्वांच्या समोर ठेवलं. आणि ज्या रामायणाच्या चोरीबद्दल गप्पा चालल्या होत्या ते रामायण तिथे आणून ठेवलं. ज्या बहुमूल्य हाराबद्दल चाललं होतं तो हार तिथे आणून ठेवला. ते काकभूषुंडी तिथे आणून ठेवले. आणि रामाच्या त्या पादुका त्या पण तिथे आणून ठेवल्या. ज्यांच्याबद्दल चर्चा चालली होती अशा 4-5 वस्तू आम्ही आणून ठेवल्या. आणि आवाहन केलं की ज्या दानदात्याला कुठल्याही प्रकारची शंका असेल हे लिहून दिलं बरं का. आणि प्रेसमध्ये पण मी सांगितलं, त्यांनी यावं आणि कुशालपणे आम्हाला त्याने दान दिल्याचं सांगावं आणि ती वस्तू तिथे सुरक्षित आहे की नाही हे बघावं. मी तुम्हाला आणखी एक पत्र आता देतो आहे, ते आलं की नाही? हां, पत्र देतो आहे. किती, हां नंतर त्यात आहे ते सांगतो. इतका मोठा कांगावा केला गेला, नंतर मिळेल. इतका मोठा कांगावा केला गेला की सिंधी समाजानं 1-1 किलोच्या 200 चांदीच्या विटा दिल्या. आणि त्या कुठे गेल्या, त्या मग आता त्याला आकडे फुगवून आणि असंच चाललं होतं सगळं रामायण. आम्ही सिंधी समाजाला एक पत्र लिहिलं, नाही सिंधी समाजाचं आम्हाला स्पष्टीकरण मागण्याकरता एक पत्र आलं. ते पत्र 26 जुलैला आलं, 26 जूनला आलं. त्याला 1 जुलैला आम्ही उत्तर दिलं. आणि ते उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये वी आर टोटली सॅटिस्फाईड हे सांगितलं. त्यांनी एक क्लिप पण काढली, तुमच्याकडे ती आली असेल तर बघा. पण त्यामध्ये त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलं, आम्ही ट्रस्टची क्षमा मागतो की आम्ही चुकून अशा प्रकारचं बोललो. आता फक्त आम्हाला एकदा सगळ्या 200 लोकांना रामाच्या दर्शनाकरता येण्याची परवानगी द्यावी, असं त्यांचं आलेलं पत्र मी तुम्हाला आता सगळ्यांना देतो आहे. हे सगळं ठीक आहे, पण हे जे घडलं त्याच्यात तुम्ही स्वतःबद्दल काय पाहता? म्हणजे तुमचा याच्यामध्ये दोष आहे का, किंवा तुमची जबाबदारी, किंवा तुम्ही तुमचं काम नीट केलं नाही असं तुम्ही स्वतः मानता का? म्हणजे मी असं मानत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा ते घडलंय आणि कोषाध्यक्ष पदावरती माझं नाव आहे तेव्हा मला त्याची अत्यंत मोठी खंत आहे, इतकं मात्र मला सांगितलं पाहिजे. या प्रकरणानंतर अयोध्येमध्ये जी काही येणारे भाविक आहेत त्यांच्या संख्येत घट झालेली आहे, तर त्याबाबत तुम्ही लोकांना पुन्हा आव्हान काय करतात आणि लोकांचा विश्वास परत कसं या सगळ्या कामगिरी? या सगळ्या लोकांचा पुन्हा विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण सगळ्या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आत्ता पण जी काही तिथे आपल्याला घट झालेली दिसते ना, पावसामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या सगळ्या समस्या याच्यामुळे झालेली आहे. या असल्या गोष्टींचा परिणाम फारसा होत नाही. दानचोरीचा परिणाम होत नाही लोकांवरती? झाला असेल, 5-1% झाला असेल, होणार नाहीच असं नाही म्हणतायत. पण तो लोकांना ती एकदम घटून गेली संख्या वगैरे वगैरे हे असलं काही होता नाही. स्वामीजी क्या कहेंगे, खास करके जो बैठक पार पडली एकदा मराठी की नाराजी व्यक्त करण्यात आली या सगळ्या कशाची, झाल्या प्रकाराची दानचोरीच्या संदर्भात जी काही घटना घडली त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील नाराजी व्यक्त केली. अरे नाराजी काय व्यक्त करायची आहे?
मी तुम्हाला आता लिहून दिलेल्या पत्रकात तुम्ही वाचा. आणि आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये पण हे सांगितलं आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण मी सांगितलं की आम्हाला धक्का बसला, आमच्या वेदना अत्यंत जास्त आहेत, आम्ही लज्जित झालो आणि मराठीत बोलायचं तर आमची मान शर्मेनं खाली जाण्यासारखी स्थिती झालेली आहे. त्यामुळे नुसती नाराजीचा प्रश्न नाही आहे, हा अतिशय मोठा घात अपघात अशा प्रकारचा झाला आहे, जो रामाच्या ठिकाणी व्हायला नको होता आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदार असताना झाला. त्यामुळे त्याचे दोषी आम्ही आहोत. आम्ही प्रायश्चित्त केलं पाहिजे आणि याचं परिमार्जन करून आम्ही या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती कधीच होणार नाही अशा प्रकारचं आदर्श राम मंदिर उभं करून दाखवलं पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी आता आमची. हा, प्रायश्चित्त म्हणून राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी तो देणार नाही. प्रायश्चित्तातली पहिली गोष्ट अशी आहे, आम्ही आमच्या ज्या काही चुका तिथे घडलेल्या असतील त्या सगळ्या चुका पुन्हा घडणार नाहीत याची व्यवस्था करणं. त्या व्यवस्थेला आम्ही लागलोय. ऐकून घ्या. काय करणार आहे? आपल्याकडून काही चुकलं असेल तर आपण त्याचं प्रायश्चित्त करतो, म्हणजे स्वतःला त्रास करून घेतो. मी त्या दिवसापासून माझं जपजाप्य वाढवलेलं आहे रामाकडे क्षमा याचना करण्याकरता. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आत्ता त्या ठिकाणी नको मुझे आवश्यकता ओके 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 ठीक आहे, तुमच्या सोयीकरता ठीक आहे, मला त्रास होत नाही. महाराज देवाच्या दरबारात ऐकून तर घ्या, मला एक उत्तर ऐकून घ्या. ऐकून तर घ्या ना, एका गोष्टीचं उत्तर घ्या. आणि त्या ठिकाणी अनुष्ठान चालू आहे रामायणातल्या विशिष्ट मंत्रांच्या पाठाचं. आणि तिथे रामाच्या परिसरात, मंदिराच्या परिसरात आणि परिसरात इतके सगळे लोक बसणार नाहीत म्हणून बाहेर अशा प्रकारची सगळी आम्ही अनुष्ठानांची व्यवस्था केली आहे. कारण अशा प्रकारच्या कुठल्याही अपराधाकरता क्षमा याचनासाठी विष्णू सहस्रनामाचे पाठ, रामाचे पाठ, रामरक्षेचे पाठ ही सगळी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, ती आम्ही करतो. प्रायश्चित्तामुळे चोरांची मानसिकता बदलणार आहे का मुलांची? प्रायश्चित्त प्रवृत्ती आहे, विकृती आहे. ह्या असल्या पाठ केल्याने त्यांची प्रवृत्ती बदलणार आहे का? मुळात आपल्याला सिस्टम एकदम स्ट्रॉंग केली गेली पाहिजे. मी सांगताना पहिल्यांदा हे सांगितलं की आम्ही आमची सिस्टीम स्ट्रॉंग करणं हे पहिलं परिमार्जन आहे. नंतर या गोष्टी मी सांगितल्यात. त्यामुळे आमच्या सुधारणा न करता आम्ही नुसतं ते मंत्र आणि जपजाप्यानं प्रायश्चित्त करून टाकू असं नाही आहे. सिस्टम मध्ये काय बदल केले? सांगतो. तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करताना आमच्या ज्या लक्षात गोष्टी आल्यात, पहिली गोष्ट, आतमध्ये जाणाऱ्याचा ड्रेस कोड असायला हवा होता. आणि कुठेही अशा प्रकारची मोजणी करताना ड्रेस कोड ज्यांना देतात त्या ड्रेसमध्ये खिसे वगैरे नसतात. त्यामुळे खिसे नसलेला त्या ठिकाणी ड्रेस कोड आम्ही लागू केला. पहिली गोष्ट, कुठल्याही प्रकारे कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेला CCTV कॅमेरा बंद करता येणार नाही किंवा त्याच्या आड उभं राहून काही करता येणार नाही, ते आम्ही व्यवस्थित केलं. दुसरी गोष्ट, तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे सगळं जे चाललं होतं ना, चोरी मारीचं कांड, त्याला एक फार मोठं कारण झालं होतं. तिथे टेबलावरती बसून, म्हणजे खुर्चीवरती बसून टेबलावरती कॅश काउंटिंग होत होतं. याचा गैरलाभ कसा घेता येतो? एखादं बंडल अशा प्रकारे घेतलं आणि टेबलाच्या खालीच खिशात टाकलं, अशा प्रकारचं होतं. ते सगळं बंद करण्याकरता आम्ही सतरंजा टाकून सतरंजावरती मोजणं चालू केलं. आणखी पण एक गोष्ट आहे, त्या सगळ्या मोजणीच्या वेळेला ट्रस्टच्या वतीनं 2 लोक आणि SBIच्या वतीनं 2 लोक हे तिथे कायम असतील आतमध्ये, अशा प्रकारची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची झडती घेणं, झडती हा शब्द थोडा जास्त हे आहे, चाचपणी घेणं म्हणू आपण. नाही, मी शब्द फक्त सांगतोय, ते आम्ही करतोच आहे. तर येताना आणि जाताना त्यांची झडती घेऊन तपासणी करून मग त्यांना सोडणं, हे सगळे आम्ही सुरू केलेले आहे.
महाराज तुम्ही सांगितलं सीसीटीव्ही बंद होते असं तुमचं बोलण्यात आलं. बंद नव्हते राव, मी ऐकून घ्या ना. हा? तुम्ही जसा म्हणतात की राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, पण एसआयटीने पण कोषाध्यक्ष पदाची जबाबदार व्यक्ती म्हणून दोष त्यांच्या रिपोर्टमध्ये ठेवला, तर तेव्हा राजीनामा देणार का? विचार करेन. एसआयटीचं म्हणणं काही ब्रह्मवाक्य नसतं. आय विल हॅव माय ओन से. एसआयटीला ते प्रूव्ह करावं लागेल.